सो मी जेव्हा गेले ना तेव्हा शो साधारण 6व्या का 7व्या वर्षात एंटर झालेलं होतं. आणि आपल्या इंडस्ट्रीचं एक बेसिक फंक्शनिंग आहे की जेव्हा एखादी ॲक्ट्रेस तिची मतं मांडते, इररिस्पेक्टिव्ह किती रिझनेबल आहे अनरिझनेबल आहेत, तिचे टँट्रम्स आहेत, हेच लेबल केलं जातं. आणि आय थिंक तिच्या बाबतीत तेव्हा सुद्धा तेच होतं की अरे किती डिमांडिंग आहे, किती आहे. पण माझं म्हणणं आहे त्या बाईने तितकी वर्ष एखाद्या शोला 6 आणि 7 वर्ष देणं हे खाऊचं काम नाही आहे. सो जर ती व्यक्ती काही गोष्टी डिमांड करते तर तो तिचा हक्क आहे, कारण तिने तेवढं सस्टेन केलं आहे. सगळे म्हणायचे की म्हणजे तिथे बोलणं व्हायचंच की अरे ही 12 वाजता येते आणि मग 9 वाजता जाते. एखादी व्यक्ती जी लीड आहे ती शोच्या 7व्या वर्षी सुद्धा 9 तास देते इज अ लॉट. आणि बरेच सिनियर ॲक्टर्स तेवढे सुद्धा तास देत नाहीत. माझा आता अगेन आधी कशी होती, आय विल नॉट टॉक अबाउट दॅट, पण मी तिला पाहिलंय आणि ती खूप प्रोफेशनल आहे. ती 12 म्हणजे 12 वाजता शार्प येणार, ती अर्ध्या तासात तिचा मेकअप, हेअर आणि विथ लाईन्स सगळं लर्न करून ती सेटवर असायची. की ती एकदम प्रोफेशनली तिचं ती पण असायचे, तिचे टर्म्स अँड कंडिशन्स खूप होते. पण तुम्ही ते टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही का अग्री केलेत मग? इफ यू हॅव अग्रीड टू हर टर्म्स अँड कंडिशन्स, मग नंतर नका तिच्या मागे तिला काही बोलू. ही गोष्ट झाली एक. आणि बिकॉज तुम्ही तिचे टर्म्स अँड कंडिशन्स अग्री केले आहेत, ती पण तितक्या प्रोफेशनली तुमच्याशी वागते. ती यायची, तिचा मेकअप करायची. सो एक ट्रिक आहे की कसा बरेच जण ना माईक आणि काढून टाकतात, विसरतात. सो तिने आम्हाला एक ट्रिक शिकवली होती की कसं वॉशरूमला जाताना तो माईक न काढता, बिकॉज कारण आता आपल्याकडे टाइम इक्वल्स टू मनी. बरोबर. की तुम्ही सेटवर आलात आणि मग आठवलं अरे मी वॉशरूमला गेले, मी माझा माईकच काढून गेले, मग परत जा माईक लावा, परत या, ह्याच्यात बराच वेळ जातो. सो असे छोट्या छोट्या गोष्टी तिने आम्हाला शिकवल्या होत्या. आणि खूप अशी काय म्हणतो खुशमिजाज होती ती आणि व्हेरी प्रोफेशनल. म्हणजे प्रोफेशनलिझम मी तिच्याकडून बरंच शिकले. अगेन आणि मी खूप लहान होते तेव्हा, आय वॉज जस्ट 20 years old. सो एक थोडं होतं ना की अरे लीड आहे. आणि तेव्हाही तो माझा स्वभाव नव्हता आणि आताही तो स्वभाव नाही आहे माझा की जस्ट बिकॉज ती व्यक्ती फेमस आहे किंवा जस्ट बिकॉज ती व्यक्ती एका मोठ्या ह्याच्यावर आहे तर त्याच्याशी मैत्री करा. आय कांट डू इट. मला स्मॉल टॉक पण येत नाही की मग उगाच मग तिच्याशी जाऊन बसा, दिया बहुत सुंदर लग रे, येत नाही आपल्याला. सो मी तिच्याकडे बघायचे आणि ती खूप मस्त, ती एकतर ती खूप फनी पण आहे इन जनरल. आणि ती अशी करायची की 7:30, ती अशी वेळ दाखवायची की बाबा बघ हा, मी येऊन बसले, तुम्ही माझ्याबरोबर शूट करत नाही आहात. ती येणार, आपलं काम करणार, वाक्य चोख पाठ असायची तिची की मस्त येणार, एक 1 take मध्ये करणार आणि खूप छान. म्हणजे व्हेरी व्हेरी प्रोफेशनल आणि व्हेरी स्वीट. म्हणजे मला आताही आठवते तिने ना सिरियल सोडली होती त्याच्यानंतर आणि आम्ही शूट करत होतो आणि सडनली खूप जास्ती त्या दिवशी ना आउट ऑफ नोवेअर वादळ आलं आणि खूप पाऊस पडायला लागला होता. सो तेव्हा तिने फोन केला होता एका आमच्याच को ॲक्ट्रेसेसपैकी एकीला आणि तिने फोन करून सांगितलं की जर कोणालाही ॲक्टर्सपैकी म्हणा किंवा क्रूपैकी म्हणा वाटलं की घर लांब पडतंय किंवा कुठे जायला जागा नाहीये, मला सांगा, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. आणि आय थिंक दीज आर लिटल थिंग्स दॅट मॅटर. बरोबर. की आता ती माझी अगेन मी बाकी ये रिश्तामधले जितके पण होते त्या सगळ्यांना मी माझ्या मैत्रिणी म्हणते, पण हिना खान वॉज नेव्हर माय फ्रेंड. आम्ही खूप बिकॉज मला ते असायचंच यार की हिरोईन आहे बाई आपल्या सिरियलची आपण, आणि खूप लहान पण होते मी, तर असा थोडासा झोन होता. बट आता ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आता जेव्हा तिची तब्येत पण बरी नव्हती, मग मी लता सेठ आहेत त्यांच्याकडून मग मी तिचा नंबर घेतला, मी तिला मेसेज केला आणि मी तिला पण बोलले. सो मी पण हिलिंग्स आणि करते मी, किंवा मी आर्ट थेरपी आणि कंडक्ट करते. सो मी तेव्हा पण तिला मेसेज करून सांगितलं होतं की म्हटलं इफ यू नीड एनिथिंग प्लीज लेट मी नो, मला आवडेल तुझ्यासाठी हे करायला किंवा जे काही आहे. तर शी रिस्पॉन्डेड ऑल्सो. तिच्या मी लक्षात होते आफ्टर सो मेनी इयर्स. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि शी इज अ फायटर आणि ती ना शी सेल्फ मेड.
मला मला लोकांनी सांगितलं होतं की जेव्हा ती आली ना तेव्हा ती एका 1 RK मध्ये राहत होती आणि फिल्म सिटीच्या जवळ तिने असं 1 RK घेतलं होतं. मग विदिन 2 years तिने छान रेंटवरच, पण मग 2 BHK रेंटवर घेतलं. मग तिने तिच्या आई वडिलांना आणि मग मुंबईला बोलवलं आणि तिने स्वतःचा एम्पायर स्वतः सेट केलंय विदाऊट एनी बॅकिंग. सो ती जर काही गोष्टी डिमांड करत असेल ना, शी डिझर्व्स इट असं मला वाटतं. मला इथे तुला आणखीन विचारावंसं वाटेल, कारण तू ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका केल्यास, म्हणजे आपण स्टार्टिंगपासून आता एकेका याच्यावर बोलत गेलो, ते आत्ता तुझं काम त्याच्यावर बोलत गेलो, आणि परत त्यामध्ये तू म्हणालीस की माहीत नाही मला मराठीत का विचारत नाही आहेत. पण एक आपली एक हे असते ना हिरोईन, आणि तू त्याच्यात स्पष्ट केलंस की मला काही लीडच करायचं असं नाही, पण अजूनही तुला असं नाही वाटत की आपल्याकडे हिरोईन म्हटलं की बऱ्याचदा सुंदर, मग बारीक, मग अशाच वर्णाची आणि अशीच हवी, ह्या ज्या सौंदर्याच्या काही व्याख्या करून ठेवल्यात त्या आपण म्हणतो की बदलल्यात, पण अजूनही वाटतं की त्या नाही बदलल्यात. कधी कधी तर ना मुलींना घरातही त्या सगळ्या ह्यांना तोंड द्यावं लागतं. घरातूनही टीका टिप्पणी होत असते मुलींच्या दिसण्यावर, त्यांच्या बॉडी काय फिटच राहत नाहीस, हे काय लग्नानंतर तुझं, बायकांना बोललं जातं हे काय तू सुटली आधी कशी होतीस असं. त्याच्यात इथे ना मला रितेश देशमुखचं तू माहिती नाही तुझ्या कानावर आलंय की नाही, की त्याने ते छान म्हटलेलं की ती काल जशी होती तशी ती आज नसणार आहे, त्यामुळे तिला तू आहे तसं ऍक्सेप्ट करायचंस, कारण तूही काल जसा होतास तसा आज नाहीयेस. सो असं एक ते वाक्य आहे, आणि त्याच्यावर तुला मला तुझे काय एक्झॅक्टली विचार आहेत? खूप खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे की तुमचा सर्कल काय आहे, तुमच्या घरचे तुम्हाला कसे ट्रीट करतायत ह्या गोष्टी बाबतीत. कारण मी कॉलेज संपल्यावर ना मी जिम जॉईन केलं होतं आणि माझे बाबा असे होते की का जिम कशाला जॉईन केली, आपण आहोत तसे चांगले आहोत. घरी पण असं होतं की डाएट म्हटल्यावरती एकतर टिपिकल मराठी आयांना असं वाटतं डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं, हा जो काही एक कॉन्सेप्ट आहे की त्यांना असं वाटतं की डाएट करते म्हणजे आता ही उपाशी राहणं. माझी आई असं होतं की का कशाला डाएट बेट नाही, ते काय बरोबर घरचं खायचं, बाहेरचं खाऊ नकोस तू, चपाती भाजी वरण भात. आणि इट्स अ फॅक्ट की आधीच्या काळात संपूर्ण काय म्हणतो सगळं असायचं ताटामध्ये. सो मला असं होतं की मला लहानपणापासून कधी असं वाटलंच नाही की आय एम डिफरंट, आणि टेक्निकली आय एम नॉट, किंवा ते डिफरन्सेस प्रत्येकामध्ये असणारच ना. जर आपण सगळेच सारखे दिसायला लागलो तर मग मजा काय आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काय म्हणतो, प्रत्येक व्यक्ती जाड असेल तरी त्याची टीका करतात, बारीक असेल तरीही करतात, उंचीवरून करतात, रंगावरून करतात. आपण किती लोकांना काय काय समजावायला जाणार आहोत. सो आय थिंक वन थिंग इज देअर फॉर शुअर की आपला सर्कल खूप महत्त्वाचा आहे, की आपल्या आजूबाजूची लोक आपल्याबद्दल काय बोलतायत, पण त्याहूनही महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण स्वतःबद्दल काय बोलतोय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली बॉडी समोरची व्यक्ती जे सांगते ते एक्सटर्नली ऐकते, पण आपले थॉट्स आपली बॉडी सगळ्यात आधी ऐकते. सो आपण आपल्या बॉडीला काय समजावतोय, सांगतोय, कसं ट्रीट करतोय मॅटर्स मोर दॅन समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलते आणि काही नाही बोलत आहे. तुझे मगाशी म्हणालीस की ती आधी जशी होती तशी आता नाही, किंवा आता जशी आहे तशी नंतर नसेल, ह्याच ग्राउंडवर. मला असं सडनली रिअलाइज झालं की मी आत्ता काही दिवसांपूर्वी मी काही माझे जुने फोटोज बघत होते 2020 ते, जेव्हा सुंदरा जस्ट चालू झालं होतं. मला असं झालं यार तेव्हा मस्त बारीक होते मी, आणि मग म्हटलं हा यार लॉकडाऊनमध्ये मी मस्त योगा बिगा स्टार्ट केला होता म्हणून तेव्हा मी बारीक होते. मग मी थोडी मागे गेले, मग मी आपण स्क्रोल करत करत मग मी 2018ला पोचले. म्हटलं यार काय फिट होते मी, म्हटलं माझी बॉडी कसली टोन्ड होती, म्हटलं दिस इज माय टार्गेट काय म्हणतो बॉडी नाव. मला 2018 सारखं व्हायचंय. मग मी अजून स्क्रोल करत गेले, मग मी ये रिश्तापर्यंत पोहोचले आणि मला असं झालं मी किती बारीक होते. मला स्वतःलाच असं झालं की यार, आणि मग मला थॉट आला, पण 2014मध्ये पण जेव्हा मी काम सुरू केलं मला काम मिळालं ॲज अ चबी गर्ल. 15मध्ये पण मला म्हणूनच कास्ट केलं होतं कारण मी जाड होते. 17-18-19 जेव्हा मला असं झालं, पण मी प्रत्येक, जरी आत्ता मला वाटत असेल की तेव्हा मी बारीक होते, पण त्यावेळेला सुद्धा इतरांसाठी मी जाडच होते.
कारण त्यावेळेला सुद्धा मला काम, मी जाड आहे किंवा माझ्या शरीरयष्टीला घेऊन धरून मला कामं मिळाली होती. सो मी हे आजही फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते की हे नक्की काय आहे. कारण मी क्लिअरली आता जेव्हा माझे जुने फोटोज बघते मला असं वाटतं की यार माझे गाल किती किती आत होते, वेरॅज तेव्हा सुद्धा माझे सगळे गाल ओढायचे, आता सुद्धा तेच करतात. सो इट इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह. सो आणि आय थिंक बॉडीज विल कीप चेंजिंग. आणि ही गोष्ट मला शिरीन सेवानी म्हणून माझी एक को ॲक्ट्रेस होती ये रिश्तामध्ये, आणि खूप ऑनेस्टली सांगते हा, माझा स्वतःचा प्लॅन हाच होता की मी ग्रॅज्युएशन करणार, मी 1 वर्षाचा गॅप घेणार, बारीक होणार आणि मग मी ॲक्ट्रेस बनणार. माझ्याही डोक्यात हीच संकल्पना होती. पण मला कॉलेजमध्ये असताना काम, इट जस्ट हॅपेंड आणि मी सिरियल जस्ट करायला लागले. सो जेव्हा मी ये रिश्ता करत होते ना, तेव्हा मला शिरीनने ही गोष्ट सांगितली होती की यार तू हे, तुला मेक दिस युअर स्ट्रेंथ रादर दॅन युअर वीकनेस, कारण तुझ्यासारखी तू एकटीच असशील जेव्हा तू तिथे जाशील तेव्हा.